रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील।
कैसे आमा केले पांडुरंगे कैसे आमा केले पांडुरंगे 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 कैसी आनंदाची आनंदा कैसी आनंदाची कैसी आनंदाची कैसी आनंदा दृष्टि
सर्व आनंदाची सर्व आनंदाची पाणी पाणी पा पाणी पाणी पा वाह वाह सर्वांनी टाळे वाजवायचे माईक आवाज कर सर्वांनी टाळे वाजवायची हा ठीक आहे बा जे टाळी वाजवून भजन म्हणन आणि जे टाळी वाजवणार नाही भजन म्हणणार नाही बरं का ज्यानं टाळी वाजवली ज्यानं भजन म्हणलं त्याचं पाप उठते आणि ज्यानं नाही म्हणलं टाळी वाजवणार त्याच्या डोक्यावर जाऊन बसत ध्यान पुढीलाचे ओझे आपले माथा न घ्यायचे याकरता सर्वांनी विठाला विठाला दिशेवितं कपित्थ जम्बो फलचारु भक्षणा उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सदाशिवसमारम्भा श्रीशङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विना वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्म्याच्युत शङ्करप्रभृतिभिः देवै सदा वन्दिता। स्वामपातु सरस्वती मनुभजे निःशेषजाड्यापहा निःशेषजाड्यापहा। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागम् पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। गङ्गातरङ्गरमणीयजटाकलापं गौरी निरन्तर विभूषितवामभागं नारायण प्रियमनङ्गमदापहारं वाराणसी पुरपतिं भज विश्वनाथं भज विश्वनाथं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग। ऐका पांडुरंग काय पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथम
बाबाजी सद्गुरु बाबाजी गुरु दास दुका त्यांच्या कृपादारे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पिकलिया शेंदे कडूपण गेले पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठायेचे आना काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्वानंदाची सृष्टी झाली आठवण गेले भावा भाव आठवण गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्वानंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे असा चिकटपण नाही करायचं मोकळ तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे या चिळागी तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली विठाला विठाला प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग कसं काय केलं का मोहम्मद सारखा ठेव ना आवाज सारखा ठेव मोकळा आवाज थोडा मशीनीला काय नाही होत नाही मी भरून देईन त्या आवाज चांगला बाजू हा मोकळा थोडा विको आणि बास वाढव हय हॅलो हॅलो विको वाढव प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगदमान्य महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती वारकरी संप्रदाय कळस असणारे असे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 कडव्याचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताची कृपा झाली म्हणजे काय होतं याचं वर्णन करतात विठाला आज आपल्या श्री क्षेत्र गोकर्णेश्वर संस्थान दाभाडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह भक्तिरौप्य महोत्सव वर्ष 25वा आहे आणि कार्यक्रमाचे आयोजक महान संत तपस्वी वैराग्यमूर्ती शांताराम बाबाजी त्याचप्रमाणे सुश्री साध्वी ताईमाई यांच्या अशा अथक प्रयत्नामधून दरवर्षी हा सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह
एवं श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आदरणीय हबप भागवताचार्य प्रकाश महाराज शेलवाडीकर यांच्या मुखारविंदामधून आपण भागवत कथा श्रवण करत आहात आणि एवढा सुंदर आयोजन या ठिकाणी जंगलामध्ये जंगल में मंगल जे जंगलमध्ये मंगल करते त्याला साधू म्हणायचं आहे का नाही आणि काही मंगलामध्ये जंगल करतात आहे का नाही चांगला असतं त्याला उद्ध्वस्त करून टाकतात पण संत आहे साधू जंगल में मंगल जंगलामध्ये मंगल एवढं मोठं सुंदर अशा प्रकारे केले आणि 25 वर्षे रौप्य महोत्सव आहे तर अशा प्रकारे आपण सर्व परिसरामधले सर्व भक्त मंडळ शिष्य मंडळ या सर्वांनी अगदी असा एक उपक्रम असतो बरं का आमच्या भागामध्ये करतात असं तुमच्या भागामध्ये तुम्ही तो करायचा कारण रौप्य महोत्सव आहे 25 वर्षे आपण ज्या संतांच्या गुरुच्या सानिध्यामध्ये काढले त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांच्या आशीर्वादाने आम्ही प्रपंचामध्ये सुखी आहोत कारण माणसाला जीवनामध्ये प्रगती करण्याकरता 3 लोकांचे आशीर्वाद असणं महत्त्वाचे असते पहिला आशीर्वाद मायबापाचा दुसरा आशीर्वाद गुरु किंवा संत आणि तिसरा आशीर्वाद भगवंत हे 3 आशीर्वाद जीवनामध्ये कोणताही एक आशीर्वाद मिळाला तरी सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये प्रगती होत असते तर आपण सर्व आदरणीय शांतीराम बाबा त्याचप्रमाणे आदरणीय साध्वीताई यांच्या आशीर्वादानं तुम्ही या ठिकाणी सर्व सुखरूप आहात तर असं एक माझं एक तुम्हाला सर्वांना एक परामर्श सजेशन निवेदन शेवटच्या काल्याच्या दिवशी गुरुपूजन म्हणून एक कार्यक्रम असतो उपक्रम तर त्या काल्याच्या दिवशी आपण त्यांचं पाद्यपूजन करून कारण ऋण आहे मनुष्य जन्माला आला म्हणजे त्यांच्यावर 3 ऋण असतात पहिलं ऋण आहे मायबापाचं ऋण म्हणजे कर्ज दुसरं ऋण आहे ते म्हणजे ऋषी ऋण पहिलं पितृ ऋण दुसरं ऋषी ऋण आणि तिसरं जे आहे ते देव ऋण हे 3 ऋण आहेत आणि 3 ऋणामधून मुक्त होण्याकरता आपल्या ऋषी मुनी 3 सूत्र सांगितली पहिलं सूत्र सांगितलं तर्पण दुसरं सांगितलं अर्पण आणि तिसरं सांगितलं समर्पण माता पिता पितृ ऋणापासून मुक्त होण्याकडे त्यांना काय करायचं आपण तर्पण करायचं आता खाली हे तर्पण एवढंच नाही तर्पण शब्दाचा अर्थ असा आहे तृप्यते अनेन इति तर्पण अर्थात ज्याच्यामुळं मायबाप प्रसन्न आहेत तृप्त आहेत ज्या संततीच्या वागण्याच्या योगाने ज्या संततीच्या व्यवहारानं मायबाप संतुष्ट आहेत तृप्त आहेत त्याला म्हणायचं खरं तर्पण जिवंतपणी कभी प्यासे को पानी कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा कभी गिरते हुए को उठाया नहीं बाद आंसू बहाने से क्या फायदा कारण कधी माय बापाला तांबूर पाणी द्यायचं नाही कधी पडलं तर उठवायचं नाही नंतर मग कभी गिरते हुए को उठाया नहीं बाद आंसू बहाने से क्या फायदा नंतर मोठे रडण्यानं काही अर्थ नाही महाराज म्हणून तृप्यते आणि तर्पणम पहिलं सूत्र सांगितलं पितराच्या पितृ या ऋणापासून मुक्त होण्याकरता तर्पण सांगितलं ऋषी ऋणापासून मुक्त होण्याकरता सांगितलं अर्पण त्यांना अर्पण करायचं आणि देवाच्या ऋणापासून समर्पण अशा प्रकारे आपण ऋषी ऋण संत ऋण गुरु ऋण यामधून ऋण मुक्त होण्याकरता
त्यांच्या कर्जापासून मुक्त होण्याकरता, कारण त्यांच्यामुळं वातावरण आपलं जीवन हे पवित्र होते. संतांच्या साधूच्या सानिध्यामध्ये आपण गेलो, आपोआप आपले मन आपलं भाव बदलत असतात. किती संताचा तो संग नोहे भले तैसा पातळ शिरशा पालटली, पातळ शिरशा पालटली. हरी संग नोहे भले तैसा पातळ शिरशा पालटली, पातळ शिरशा पालटली. वा वा, संतांच्या संगतीनं म्हणतात ना, ज्याचा झाला संग त्याचा चढला रंग. संगत झाली की रंग चढतो. तुम्ही साधूच्या संगतीमध्ये आले, तुम्हाला तो रंग चढल. तुम्ही दारू पिण्या संगतीमध्ये गेले की घेण घोटभर, घेण घोटभर, घेण घोटभर, घोटभर घेता घेता खंबाच हाणतो. का संग तसा रंग. वा त्यामुळे लक्षात ठेवायचं, तो कार्यक्रम उपक्रम आपण काल्याच्या दिवशी अगोदर त्यांचं गुरुपूजन आपण सर्वांनी करायचं, पाद्यपूजन करायचं, नंतर पुढे काल्याचं कीर्तन महाप्रसाद अशा प्रकारे अवश्य करायचं. कारण ही एक चांगल्या प्रकारे आपली शास्त्रीय पद्धती आहे ऋषी ऋणापासून मुक्त होण्याकरता. विठाला शालाबाद प्रमाणे हा चालत आलेला सप्ताह आहे. भागवताचार्य आपले हरिभक्तपरायण प्रकाश महाराज शेलवाडीकर, तुम्हाला बसत बस शकता महाराज बरं का, भागवताचार्य बसत बस शकता. हा आज अरे वा, चांगलं आहे. मग चांगले भागवतकार आहे. भागवतकार तर पहिले ऐकायलाच येत नाही, आणि ऐकायला आले तर गादी टाकून बसत येत. हे गादी टाकून बसत नाही, खाली बसत नाही. चांगलं, धन्यवाद, खूप प्रकार. लक्षात ठेवा, मोठी माणसं कधी लहान होऊन वागत असतात, आणि मोठ्या माणसाचं मोठेपण लहान होऊन वागण्यामध्ये असतं. लक्षात ठेवायचं कधी बी. कारण जे म्हणते मोठ्या लोक असे फुगी दिसत आहे, लेर घमेंडी आहे का, मी मोठा म्हणणारा, पण काही नाही महाराज. लक्षात ठेवा, अहंकार कधीही नसावं माणसाला, आणि महाराज मंडळीत नसावंच. मला असं तर काय सांगता येत नाही, पण गंज महामंडलेश्वर आहे, पण मी कशामध्ये बी धकून घेतो. नाही तर आमच्या महामंडलेश्वर जात तुम्हाला माहीत नाही कशी आहे. जे कुंभामध्ये गेले त्याला माहिती आहे कुंभात कसे त्यांचे आरे रहिवे असतात. अहो बोलत नाही, अहो अगदी त्यांचा वेगळा तोरा असतो. जेवायला जायचं असलं तर पहिली गोष्ट 11,000 द्या, 5,000 द्या, जेवायला येणार नाही. आम्ही आपली महाराज कुठेही बेसन भाकर खातो. का मी म्हणत असतो, पहिले आपण साधू नंतर महामंडलेश्वर, पहिली गोष्ट. म्हणून माणसानं जीवनामध्ये मोठं बनायचं, पण लहान होऊन वागायचं. तुम्ही डॉक्टर होऊ नका, वकील होऊ नका, तुम्ही लेक्चरर होऊ नका, तुम्ही माणूस व्हा. लक्षात, महत्वाची गोष्ट, माणूस. गण डॉक्टर असतात पण माणुसकीच नाही हो, गण मास्तर असतात पण माणुसकीच नाही. म्हणून काही न होता खाली माणूस जरी बनला तर तो देवाला आवडला. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पिकली या शेंदे कडूपणा गेली, तैसे आम्हा केली पांडुरंगी. शेंदाडू माहीत सर्वांना माहीत. आमच्या भागामध्ये शाळूच्या वावरात पिकत ते शेंदाडू असतं बरं का. ते शेंदाडू महाराज ते जेव्हा पिकलं तेव्हा ते असतं हिरवगार, दिसायला हिरवं असतं, दाबून पाहिलं तर कठोर असतं, आणि खायला पाहिलं तर कडू डक. हा, पण तेच शेंदाडू त्या भगवान परमात्म्याची कृपा झाली, वातावरणानं जेव्हा पिकलं ना, रंग बदलतो, त्याचा स्पर्श बदलतो, आणि त्याची चव बदलते. कारण जे हिरवं शेंदाडू आहे
ते पिवळं होतं आणि जे कठोर आहे ते नरम होतं आणि जे कडूटक आहे ते गोड होतं महाराज. तसं मनुष्य जीवनामध्ये सत्व रजतम 3 गुणांना युक्त असतो. भगवंताची कृपा झाला त्रिगुणातीत होतो. तसं म्हणले जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की त्या भगवंताची आमच्यावर कृपा झाली. देव कृपा करतो म्हणतात ना, देव करतो ते बरं करतो. देव करतो ते काही जरी देवाने केलं जीवनामध्ये ध्यानात ठेवायचं. गाडी येऊन तुम्ही पडले, हात पायच मोडला, समजा देवानं बरं केलं. काहून मुंडकं मोडलं असतं तर देव करतो ते बरंच करतो ना. बरं झालं आपण मुंडक्यावर पडलो नाही, पाय मोडला, देव करतो ते बरं करतो. लक्षात ठेवायचं, वाईट नाही करत देव. एक प्रधानजी होता आणि ते प्रधानजी एवढा धार्मिक होता, काही जरी झालं तो देव करतो ते बरं करतो म्हणत. काही झालं, बिमार पडलं पोरग स्वतः, तरी देव करतो ते बरं करतो. काहून असं, मला मेलं नाही म्हणून बरं झालं, देव करतो ते बरं. त्याचं काय झालं की देव करतो ते बरं करतो. हात पहाडा पाठ असायचा. राजा आणि प्रधानजी एक वेळेस सहज गेले शिकारीला. शिकारीला गेले, त्या ठिकाणी काय झालं की सुंदर अशा प्रकारे आंब्याची दिवस होती. जंगलामध्ये एक सुंदर आंबा पिकला सापडला. आंबा आणला खाण्याकरता, चाकू काढला. प्रधानजी आपला कापला. राजा मला मी कापतो, थांब. जे आता कापायची सवय हे राजा हाताखाचे मग करणारे माणसं. अहो कापा गेली की कांडच गेलो. हे रक्ताची धार लागली, लहाय लागला करायला. राजा, अरे प्रधानजी बोट कापलं, लय आग व्हायली. प्रधानजी म्हणते देव करतो ते बरं करतो. राजा म्हणे काय मूर्ख माणूस आहे. अरे म्हणजे बोट कापलं, मला त्रास व्हायला, तरी सुद्धा म्हणजे तरी बी देव करतो ते बरंच करतो. आता राजा म्हटला काय मूर्ख माणूस आहे, मला त्रास व्हायला, अहो मला तुम्हाला त्रास होतो ते तरी देव करतो ते बरंच करतो. राजाला असा राग आला, मला काय मूर्ख माणूस आहे, मला त्रास झाला आणि हे देव करतो ते बरं करतो. नालायक कुठला, निघ माझ्या राजा निघून. जे द्यायला हाकलून मारला, ते म्हणला देव करतो ते बरंच करतो. त्याला हाकलून दिलं तरी ते म्हणला देव करतो ते बरंच करतो. गेला महाराज, गेला बिरा राजाच्या बाहेर निघून गेला. आता एकटाच राहिला, एकटाच घोड्यावर फिरायला लागला. सोबती नाही कोणी काय. पुढं एका भिल्लाच्या राजाला आणि मूलबाळ नव्हतं. एका ओझ्यानं सांगितलं की म्हणले जर तुम्ही मनुष्य बळी द्याला ना तुम्हाला मुलगा होईल. जे लागले पाहाल ते भिल्ला आले, पाहिलं सापडला राजा एकटाच. अरे म्हणजे राजे है, राजे उतर खाली घेतलं ओढून, घोड्यावर खाली ओढलं. मग त्याचे हात बांधले. अहो म्हणले मी राजे काय नाही, तुला का पाहिजे देवी समोर. हे मला आगाच काम झालं बापाई. बळक महाराज राजा काही ऐकलं नाही, नेलं जबरदस्तीनं. आंघोळ घातली, उठणं लावलं, आंघोळ घातली, नवे कपडे घातले, पूजन केलं, वाजत घाजत नेलं देवीच्या मंदिरामध्ये. राजा म्हणला आता काय करा, अवघड कापतेत म्हणले, आपल्याला काही खरं नाही. आता आला तो महाराज सांगणारा पुजारी होता तो. त्यानं आले, त्यानं तपासा सर्व, पाठ तपासा, पोट तपासा, पाय तपासा, कुठे जखम आहे का, काही खंडित आहे का, काही आहे का, हे सर्व तपासलं. काहीच निघालं म्हणजे काहीच नाही, निर्मळ. राजा होता गोरा पान मस्त, कापायच्या लागीत होता. महाराज काय सांगाव. आणि मग शेवटी ते मला सर्व पहा म्हणजे सर्व म्हणजे पायाची बोट पहा, हाताची बोट पहा, कुठं खंडित असलं तर. आणि पाहायला गेले महाराज, ते कांडच नव्हतं. अर म्हणले सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या. मग या ध्यान झालं कोणाचं, प्रधानाचं ध्यान झालं. खरंच म्हणले देव करतो ते बरं करतो म्हणले भाऊ. प्रधानजी खरं झालं म्हणले भाऊ. म्हणले आणा शोधून. प्रधान आला, गेले शोधून आणलं. प्रधान आला, जिकडून गेलं. प्रधानजी आले. आला की राजा प्रधानाच्या गळ्यात पडून असा मोठ्यानं रडू लागला. म्हणले काय करा, तू गेला म्हणे, मला कापत होते, तुम्ही संग नव्हता, बरं झालं म्हणले. आणि मला कापत होते बरं सोडलं, तू संग नव्हता. ते म्हणले मी संग नव्हतो, देव करतो ते बरं करतो. ते म्हणले कसं काय, नाही म्हणले मी संग नव्हतो, ते देव करतो. म्हणले कसं काय, म्हणले तुम्हाला सोडलं असतं मलाच कापला असतो. का देव करतो ते बरं लक्षात ठेवायचं. तसं भगवंतानी त्या शेंडावर उपकार केले.
आणि हिरवं शेंदाडू, कठोर शेंदाडू, कडू शेंदाडू गोड केलं. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आमच्यावर त्या भगवंतानी कृपा अशी केली की ज्याप्रमाणे शेंदाडावर कृपा केली तैशी आम्हा केली पांडुरंगा. कशी केली कृपा दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं महाराज. हे काम क्रोध लोभ निवाले पाहे, काम क्रोध लोभ निवाले राहिले. काम क्रोध हे तीन आहेत, काम क्रोध लोभ. वास्तविक पाहिलं तिन्ही परमार्थाला प्रतिबंधक आहे. कारण सांगितलं वल्लभाचार्य मला, कामेन कर्मनाश, कामेन कर्मनाश, क्रोधेन ज्ञान नाशनम, लोभेन भक्तिनाश, तस्मादेतत्त्रयं त्यजेत. कामेन कर्मनाश. काम असं आहे महाराज, किती चांगलं काम करा, तुम्हाला स्वार्थ किंवा काम जर आला तर कर्माचा नाश करतो, काही ठेवत नाही. स्वार्थ आला की कामार्थ आहे, स्वार्थ आणि काम आहे शिक्ष, दोन अर्थ कामाचे. काम कामेन कर्मनाश. किती चांगला मनुष्य असतो, किती महाराजांना चांगलं करू द्या, जर सका पाऊल पडला लोक त्याची हायगईच करत नाही महाराज. लक्षात ठेवा. का लोक महाराजाच्या पाठीमाग असतेत पण कसे हातपाय धुवून, महाराज साफ. कामेन कर्मनाश. म्हणून काम काय काय केलं, कारण किती किती लोकांची फजिती केली है ना. सुंदर अशा प्रकारे भारुड आहे की नाही. मदन येडका मदन केवळ पंचानन येडका मदन, केवळ पंचानन येडका मदन, मदन पण काय सोडलं का द्यायला ते कामानं. येडका धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा मेंदा. असा रावण तोडून टाकलं महाराज सगळ्या कुळा सकटच. काय केलं, कुळा सकट ठेवलं. केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण जाने तो केवळ पंचानन. कामेन कर्मनाश. एखाद्या गावचा सरपंच महाराज असं काम करतो, असं काम करतो, सर्व गाव अगदी सिमेंटचं रोड सर्व बनवता 10-5 बॅग राहिल्या, काही लोखंड राहिलं, काही गिटी राहिली. तो म्हणतो सऱ्या गावात
आपण काम केले, सुंदर रोड केलेत, उरलेलं जरसं टाकू बैलाच्या कोठ्यात. महाराज त्यांना कोठ्यात टाकलं. हो सर गाव चांगलं केलं पण कोठ्यात टाकलं. गावामधले माणसं एसटी बसून चालले, दुसऱ्या गावाचा माणूस त्या गाडीत बसला, या गावाचा माणूस बसला. तो माणूस जरा पोटदुखी होता सरपंचाबद्दल. त्याला म्हणला काय तुमच्या गावाचा सरपंच. दुसरा गावाचा माणूस म्हणतो अहो तुमच्या गावाच्या सरपंच सारखा माणूस आमच्या गावात असताना अहो काय सांगा, अहो काय काम केले त्या सरपंचानं तुमच्या गावात. त्या माणसानं हो लगेच पोटदुखीमध्ये अहो कशाचं काय आलं. आम्हाला काय अहो मला बैलाखाली ढोऱ्याच्या वाड्यात लोखंडन सिमेंट सर्व वापरले, कशाचं काय केलं पा. एवढं करून गेलं मातीत. कामेन कर्मनाशः क्रोधेन ज्ञाननाशनं. क्रोध जो आहे, क्रोध माणसाला आला तर ज्ञान संपत, ज्ञानाचा नाश होतो. पाहतो आई लेकराला लहानचं मोठं करते, 9 दिवस 9 महिने 9 दिवस पोटात ठेवते. जन्म झाला लहानचं मोठं करते. नवऱ्यानं मारलं की बाईला क्रोध येतो. क्रोध आल्यावरच बाई मागचा पुढचा काही विचार करत नाही. राग राग विहिरीवर जाती, लेकराला विहिरीत टाकते, ती उडी टाकते. क्रोधेनं ज्ञान नष्ट झालं. मी याची आई आहे, मी याला लहानचं मोठं केलंय. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. जगद्गुरुवाद्य शंकराचार्य म्हणतात पुत्र हा कुपुत्र होईल पण माता कुमाता होत नसते. पण क्रोध आल्यामुळे ज्ञाननाशनम. हो आम्ही कितीतरी महाराज असलो आम्हाला कधी कधी असं झटका येतो बरं का. मी नाव सांगत नाही. जिल्हा अध्यक्ष होते आपले वारकरी संप्रदायाचे महाराज, आणि आम्ही बरोबर चाललो बीडकडे चाललो गाडीमध्ये. दूर जायचं होते पुण्याकडे. तिकडे ते महाराज बसले, या म्हणले महाराज. स्वामीजी म्हणले कुणकडे चालले. म्हणलं आम्ही चालू बीडला. म्हणजे मी बी चाललो तिकडं. आता काय झालं पहा, हा गपक्या महाराज फार मोठा तालुका अध्यक्ष माणूस होता. काहीतरी बोलणं झालं, बोलता बोलता बिघडलं महाराज. कंडक्टर त्यात कंडक्टर फक्त एवढंच म्हणला तुम्ही बुवा लोक आशेच असतात, आशेच असतात. मी कसे असतात म्हणलं. एवढा बिघडे महाराजचे, त्याची कालर धरली. अहो म्हणलं महाराज ती महाराज येतो, जाऊ द्या म्हणलं महाराज तुली पाव द्यायची सोय. म्हणलं महाराज राग आला ना. ऐकत 2-2 माणसं धरायले, मी बी धरायलो. महाराज नाही ना मग याची सोय पाव द्या, याच्या शिया वगैरे देऊ लागले. मी नाही देत म्हणा पण देऊ लागले. पाहतो म्हणे सोय याच्या, असं करू लागलं. म्हणलं असं नाही महाराज. मग विचार केला, मला आठवलं हे वल्लभाचार्य श्लोक आहे. म्हणलं वल्लभाचार्य बरोबर म्हणले. वल्लभाचार्य म्हणतात कामेन कर्मनाश क्रोधेन ज्ञाननाशन. क्रोध आला महाराजाला. 4 वर्ष आळंदीत काढलेले सर्व आमच्या बरोबर सर्व काही, पण शेवटी राग आला सर्व महाराज पण विसरून गेले महाराज. म्हणून क्रोध जो आहे एवढा खतरनाक आहे. माणसाला बाईला असो माणसाला असो क्रोध आला ना पा, काम क्रोध लोभ हे असे हे वाऱ्याच्या झुळकीसारखे. ते आले की आपण थोडा संयम ठेवायचा. हवा आली ना की ती हवा थांबत नसते, जात असते. तसे जास्त वेळ थांबत नाही. क्रोध आहे काम आहे हे जास्त वेळ नाही थांबत. तेवढ्या काळामध्ये तुम्ही बुद्धीचा उपयोग घेतला तर वारा निघून जात. हा ऐका एक मिनिट. बुद्धीचा उपयोग घेतला वारा निघून जात. आणि त्यावेळेस बुद्धीचा उपयोग नाही घेता बुद्धी क्रोधाच्या अधीन झाली तर माणूस काही बी भलच करून बसतो आगाव. एखाद्या बाईनं राग आला तिने विचार केला मी दिवसभर क्रोध करू शकत नाही. दिवसभर बाई क्रोध करू शकत. अहो किती रागीने बाई असली दिवसभर क्रोध राग यानं राहतच नाही. भांड आपटन, परात आपटन, बघून आपटन, टोपलं आपटन, हो हातपाय आपटन, मुंडकं आपटन, पण मुकाट्या बसत. दिवसभर आपटणार नाही. काही काळापर्यंत असतं ते. तेवढ्या काळात एका माणसाला क्रोध आला, बायको काहीतरी बोलली, घेतलं चरट निघला. जा म्हणजे काय फाशी घेतो मनात, मला फाशीच घ्या. निघलो रागच निघलो. रस्त्याने निघालो. काही म्हातारे माणसं बसले होते वाटेवर. अरे कुठं चालला तू? चराट घेऊन कुठं चालला? म्हणजे चाललो कडबा नाही बाईला.
ते चहा सांगितलं घरामध्ये चहा बायको म्हणजे चहा कर आम्ही ये इकडे चहा घेऊन जा हो. आता चहा घेऊन जा म्हणजे बसलोय रागात आलतो पण बसलो चहा करा थोडा वेळ लागला तर 15-20 मिनिट झाले मग याला सुरू चहा घ्या प्याला गेला राग गेला निघून त्याचा म्हणजे काय चालला वार काय झालं काय नाही म्हणे ते बैलाला आणला म्हणे कडबा वापस चाललो आलेला राग हा जातो कधी लक्षात ठेवा म्हणून कधी राग आला की त्यावेळेस एकच विचार करायचा मंदिरात जाऊन बसायचं नाही तर आपला आश्रम आहेच बाबाजीचा पण राग आला की अंगावर राखेल टाकून घ्यायचं नाही जाळून घ्यायचं नाही लोक असे मरायला जातात का नाही माणसा राग आला की मृत्यू लग मर जीवत द्या मराई बिल असे त्याच्यात सर्व तयारीनं एक माणूस जीव द्यायला गेला कुठं रेल्वेच्या पटरीवर जाऊन बसला मैल कोल्या माणूस त्याला हाक मारले का रे रेल्वे येईन ना रेल्वे येईन मरशील ना म्हणजे मरायला तर बसलो म्हणजे मरायला बसला तुला मारायचं का हो म्हणजे मरायला आलो म्हणे या ठिकाणी बाजूला पाहिलं एवढं कार्टून होतं 3 कार्टून म्हणजे याच्यात काय आणलं म्हणजे याच्यात चिवडा आहे म्हणजे याच्यात म्हणले बिस्किट आहे म्हणले याच्यामध्ये काय म्हणजे याच्यामध्ये डबल रोटी आहे म्हणजे कशाला आणलं म्हणजे आजकाल रेल्वे उशिरा येतात गाडी लेट झाली तर मग भूक लागल्यावर खाऊन पिऊन बसायचं म्हणजे असे लोक मरण्याकरता म्हणून सांगतो क्रोधेन ज्ञाननाशनम उदाहरण सामान्य नाही विश्वामित्राचं उदाहरण विश्वामित्र एवढे प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं पण वशिष्ठ ब्रह्मऋषी म्हणत नाही क्रोध आला असा क्रोध हावी झाला वशिष्ठाचे 100 मुलं मारली 100 मुलं मारली क्रोध तरी शांत झाला नाही ज्ञान नष्ट झालं एवढे मोठे ज्ञानी ऋषी पण क्रोध एवढा आला की ज्ञान नष्ट झालं काहीच नाही 100 मुलं मारून सुद्धा त्यांना समाधान नाही शेवटी विचार केला याचा काटाच काढतोय वशिष्ठाचा एवढा दगड घेतला पौर्णिमेच्या दिवशी आणि अरुंधती आणि वशिष्ठजी बसले असे चांदणं होतं चांदण्यामध्ये बसलेले आहे याने विचार केला तर काटाच काढायचा एवढा क्रोध भयंकर प्रतिसृष्टी करणारा व्यक्ती पण क्रोधीने ज्ञानानाश दगड घेतला डोक्यावर म्हणजे डोक्यातच घालतो उभा राहिला पाठीमागे विश्वामित्र उभे राहिले हे दोघं नाराबाकी बसले आणि बोलता बोलता विषय निघाला अरुंधती म्हणले का हो विश्वामित्र फार विद्वान आहे प्रतिष्ठा निर्माण करण्याची ताकद त्याच्यात सर्व काही आहे ऋषी बी आहेत वशिष्ठला ऋषीच नाहीत म्हणले अरे ते ब्रह्मऋषी आहेत हे यानं कानानं ऐकलं म्हणजे ब्रह्मऋषी आपल्याला तर ब्रह्मऋषी म्हणते ते म्हणजे तुम्ही ब्रह्मऋषी म्हणजे म्हणायचं काय असलेलं काय म्हणायचं म्हणजे आहेच ना ते अरे नाही 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 तो ब्रह्मऋषी आहेत असं म्हणल्या बरोबर दगड फेकून द्याला आणि पाय धरले वशिष्ठाचे म्हणजे काय झालं कस काय म्हणले माझं चुकलं म्हणजे एवढा क्रोध आला मला तुमचं ज्ञान मला काही कळलं आणि माझं ज्ञान सर्व नष्ट झालं क्रोधेन ज्ञाननाशनम लोभेन भक्तिनाश लोभ जर असला लक्षात ठेवा आपण देवाची भक्ती पूजा करतो पूजा करा पण देवाला मागू नका भक्तीमध्ये मागणं नसतं भक्तीमध्ये देणं असतं देव देतो भक्ती देत असते मागायचं नसतं देवाची खूप भक्ती केली देवा मला पोरग होते गेली मातीत भक्ती काही फायदा नाही करू खूप देवाची पूजा केली देवा मला सोयाबीन चांगलं होते गेली मातीत आणि म्हणून महाराज म्हणतात तिन्ही जे आहेत भगवंताने आमच्या कृपा केली काम क्रोध लोभ निमाले ठाईची हे 3 आहेत लक्षात ठेवा शरीराला 3 नसावेत 1 शरीराला 3 नसावेत शरीरामध्ये 3 नसावेत तुमचं काय चाललंय नाही मला बोल द्या आता काय टाइम कमी आहे आपल्याला 10:30 संपवायचं समजा
शरीराला 3 नसावे बर का. शरीरामध्ये 3 नसावे कळलं. आणि चित्तामध्ये 3 नसावे. घरामध्ये 3 नसावे. गावामध्ये 3 नसावे. आणि देशात 3 नसावे. विठाला शरीराला 3 कोणते नसावेत. पाप ताप दैन्य हे शरीराला नसावे. शरीरामध्ये 3 कोण नसावेत. काम क्रोध लोभ हे 3 नसावे. चित्तामध्ये 3 नसावेत. कोणते नसावेत 3. चित्तामध्ये मल विक्षेप आणि आवरण हे 3 चित्तात नसावेत. घरात 3 कोणते नसावेत. पहा आळस भांडण व्यसन. ज्या घरामध्ये आळस आहे त्या घराची प्रगती कधीच होत नाही. भांडण ज्या घरामध्ये भांडण आहे त्या घरामध्ये सुख शांती कधीच. धन खूप असन बंगला असन गाडी असन घोडी असन पण रोज भांडण त्या घरात शांती नाही. काहून नाही. प्रेम नाही. प्रेमाशिवाय शांती. प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख घरामध्ये काय नसावं. भांडण नसावं. भांडण का होते. प्रेम असल्यावर होतं का प्रेम नसल्यावर होते. प्रेम नसल्यावर भांडण होतं. दोघं नवरा बायको आहे घरामध्ये कोण्या गोष्टीची कमी नाही. बंगला आहे गाडी आहे घोडी आहे 20-25 एकर ऊस आहे नोकर चाकर आहे सर्व काही आनंद आनंद सर्व काही आहे. पण बायकोचं नवऱ्याचं घडीभर जमत नाही. हे म्हणतो आंबा आणि ती म्हणते हाय का त्या संपत्तीचं काही समाधान. ते घरदार त्यांना का सुख देतं का. मग का भांडण जे आहे तिथं होतं जिथं प्रेम नाही. म्हणून घरामध्ये 3 नसावेत. पहिला आळस नसावा. दुसरं भांडण नसावं. आणि तिसरं व्यसन नसावं. व्यसनामध्ये 3 प्रकार आहेत. पहिलं दारू दुसरा जुगार आणि तिसरं शिकार. हे 3 व्यसनामध्ये येतात. दारू तुम्हाला मग दारू सगळ्या लोकांच्या ओळखीची पेनाच्या ओळखीची आणि बिगर पेनाच्या सर्वांना माहिती आहे दारून काय होतं. एवढे म्हटलं मग दारू वा पेणारा माणूस खरं बोलत आहे बा खोटं कधी बोलत नाही. लय इमानदार दारू पेणार माणूस. दारू पेने का असा माणूस इमानदार होतो काय सांगा. 3 माणसं सोयाबीन घेऊन गेली. एकानं 80,000 सोयाबीन विकलं. एकाने 1 लाखाचं एकाने 2 लाखाचं विकलं. 3 बेवडे होते. अशी दारू पेली माणसानं फुल का नाही निघाल्या गावाकडे येशीतून खाली उतरले. लय झुले लय झाले झुला झुल. 1 रस्त्याला पडलं. 1 थोडं पुढे गेल्यावर एका झुडपा जवळ पडलो आणि तिसरं झुडपाच्या लांब जाऊन पडलो. चोर 9 वाजता आले रस्त्याने चोरी करायला चालले होते. पहिलं दिसलं ते टायलं जवळ पण पाहिलं. कोण आहे का रे. अरे म्हणले बेवडे. कोणामध्ये बेवडा. पठ्ठ्याजवळ 1 लाख रुपये. खोटं बोलत नाही. 1 लाख आहे आणि माझ्याजवळ 1 लाख त्याजवळ 2 लाख आहे. दुसऱ्या सांगत त्याजवळ 3 लाख आहे. खोटं बोलत नाही. लक्षात ठेव दारू वाईट आहे. दारू कधी माणसाने पिली नाही पाहिजे. दारू एक शास्त्र का सुरामाप. कारण ज्या वेळेस राजा परीक्षिताने कलियुगाने जेव्हा राजा परीक्षिताला मागणं मागितलं की मी कुठे राहू
भागवतम तुमचा प्रसंग झाला असेल. कुठं राहू सांगा तुम्ही. राजा म्हणला कुठं राहा, माझ्या राज्यात राहू नको. म्हणजे कुठं जावं, तुमचं राज्य आहे, तुम्ही सर्व भाऊन आहात. सूर्याचे प्रकाश किरण जिथे जिथं पडतं सर्व तुमचं राज्य, तुम्ही कुठे जाऊ तुम्ही सांगा. आणि तेव्हा अगोदर 4 स्थान दिले. कलीला राहण्याकरता 4 फ्लॅट दिले. पहिला म्हणजे दूतम, दुसरा पानम, तिसरा स्त्रिय, चौथा सुना. 4 फ्लॅट दिले. राम म्हणले याच्यामध्ये पहिला दूत, सारीपाट वगैरे पत्ते वगैरे काय जिथं सारीपाट पत्ते चालतात समजा कली इथं राहतो, वास करतो. दुसरं पानम म्हणजे दारू. ज्या घरात दारू आहे, दारू पिणार आहे, समजा या घरात कलीचा वास आहे. तिसरा व्यभिचार. ज्या घरी व्यभिचार, ज्या ठिकाणी व्यभिचार त्या ठिकाणी कलीचा वास आहे. आणि तिसरा आहे सुना म्हणजे हिंसा. हे 4 दिले त्यामध्ये बरं का. तर सांगायचं तात्पर्य पहिलं सुरा म्हणजे पानम म्हणजे दारू. दारू ज्या घरामध्ये त्या घराचं कधी समाधान सुख शांती त्या घराला कधी मिळू शकत नाही, प्रगती नाही. आणि दुसरा आहे म्हणजे व्यसनाचे 3 बार. दुसरा जुगार, तिसरा शिकार. नळ जुगार खेळले, त्याचप्रमाणे युधिष्ठिर जुगार खेळले, पूर्ण राज्य केलं. द्रौपदी सुद्धा जुगारावर लावला. नळाला सुद्धा जुगार खेळला, संपूर्ण राज्य केलं. जुगार एवढा वाईट आहे. तिसरा आहे शिकार. शिकार जी आहे ती राजा दशरथ शिकार करण्याकरता गेला. श्रावण बाळाला बाण लागला, त्याचा मृत्यूमुखी पडला. पाणी नेऊन द्यायला गेला, तेच दोघं रडू लागले. म्हणजे श्रावण बाळा बोलत का नाही. शेवटी मला मी राजा आहे, श्रावण नाही, पाणी प्या, पाणी आणून दे. अरे अरे आमचा मुलगा मारलास तू, जा तुला सुद्धा मरताना एकही पोरगा तुझ्याजवळ राहणार नाही. का शिकारीमुळे झालं एवढं. आणि तिसरा आहे ते म्हणजे गावात घरात 3 नसावे, गावात चोरी करणार नसावा, चहाडी करणार नसावा गावात माणूस. आणि तिसरा व्यभिचारी नसावा. आणि देशामध्ये 3 नसावे, अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार. ज्या देशामध्ये भ्रष्टाचार आहे त्या देशाची प्रगती कधीच होऊ शकत नाही. ज्या देशामध्ये अनाचार आहे त्याचप्रमाणे भ्रष्टाचार, अत्याचार, अशा प्रकार देशाचे 3 नसावेत. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. कारण सर्व जे आहे प्रत्येक घरामध्ये सुख शांती समाधान, कुटुंबामध्ये आनंद. जेव्हा आपण भगवत भजन करू, संतनी संगती करू, तेव्हाच महाराज काय या माये मोहापासून तरू शकतो. कारण काय महाराज म्हणतात ना एका ठिकाणी, शना महाराज खूप सुंदर सांगतात, मोह निरसला मायादीप, मोह निरसला मायादीपा, मोह निरसला मायादीपा. संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला. मोह निरसला निरसला मायादीप,
संगतीने थोर लाभ झाला मोहनी. मोह मोह म्हणजे काय? मोह काय सुंदर बोलले, मस्त. मोह काय? मोह म्हणजे काय? मोह आपल्याला कळत नाही. मोह कशाला म्हणायचं? पहा, मोह एखाद्या बाईचे लेकरू 16 किलो वजनाचं असलं, त्या बाईला लेकरू ते हलकं फुलासारखं वाटत, याचं नाव मोह. ती बाई त्या लेकराला एवढा आनंदानं घेते, तिला वझ वाटत नाही. प्रवासाला गेली कुठं, दुसरी बाई बरोबर असली, ती म्हणली बाई मी आता लय लांब आपण चालत आलो, माझं कंबर गळून आले, थोडं घ्या ना. दुसऱ्या बाजूला ते लेकरू दिले की ती बाई म्हणती माय काय लटकन वजनदार आहे गो. तिला मोह आहे, तिला हलकं लागत, हिला जड लागत. मोह एवढा मोह असतो मला. एसटीत प्रवास करायला 2 बाय, एका बाईची लेकरू मांडीवर होतं, दुसरी बाई जवळ बसली. मोहाचं सांगायला उदाहरण तुम्हाला बरं का. लेकरू मांडीवर हागलं, तिच्या मांडीवर ती बाई पुसू लागली, पण दुसऱ्या बाईनं असं तोंड वाकडं तिकडं महाराज केलं, मा काय गचाळ आहे, किती घाण आहे. तिच्या लेकरात पाहून अशी म्हणाली, आणि हिचं हागल्यावर पुसपासून खायची तयारी. आपलं म्हणजे लेकरून, लोकांचं म्हणजे काट. लक्षात ठेवा, याचं नाव काय आहे? मोह आहे महाराज. एखाद्या माणसानं शिवी दिली, म्हाताऱ्याला पायऱ्याची सोय, आणि स्वतःच्या पोरांनी दिली काय म्हणते, आपल्यात लेकरू आहे, जाऊ द्या काय करायचं. याचं नाव मोह आहे महाराज. हा जो मोह आहे, मोह निरसला मायाधिक, याप्रमाणे म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात देवाची आमच्यावर कृपा झाली. देवाची कृपा झाल्यामुळं काम क्रोध लोभ निमाले ठाई. काढून दिले नाही, काढून दिले पुन्हा येते, ठाईच विरून गेली. काढून देणं वेगळं आणि जागेचे विरून जाणं, नष्ट होणं वेगळं. दारू सोडणं वेगळं आणि सुटणं वेगळं. लक्षात ठेवा. दारू सोडायला गेले, कुठं शिरपूरला गेले, निळकंठेश्वरला गेले, दारू सोडून आले. दारू सोडी, दारू सोडी, दारू सोडी, जांभळा मोठा धरली, सोडलेली धरते. पण तेच माणसं दारू पिणाऱ्या एखाद्या साधू संघ राहिला, 8-9 महिने राहिला, सेवा करायला, त्यांचे कपडे धुणं, त्यांचे हातपाय दाबणं, त्यांचं श्रवण करणं, त्यांचा सत्संग करणं, असं करता करता 8-9 महिने झाले. प्यायला भेटली नाही, पाहायला भेटली नाही. काय झालं म्हणजे आता ध्यानच येत नाही. आता सुटली का सोडली? काय केलं? सुटली. सोडली नाही, सुटली. कारण सोडण्याला प्रयत्न लागतात, सुटण्याला प्रयत्न नाही. अनायास साधूच्या संगतीमध्ये दारू सुटली, सोडली नाही, आपोआप सुटली. सुटलं पाहिजे. उठो बार बसा, त्या देवावर काही भरोसा ठेवा ना. बसा खाली, त्यालाच काळजी आहे. कोणीही उठण्याचा प्रयत्न करू नका. बा कीर्तनातून उठू नये. खाली बसा. आता झालं, आता थोडं संपलं. बहुत गई थोडी रही थोडी क्षण. आठव म्हणजे ज्ञान, नाठव म्हणजे अज्ञान. वृत्तिरूपी ज्ञान आणि अज्ञान दोघाला काढून द्यायचं, स्वतः स्वरूप ज्ञान स्वरूप राहायचं. म्हणजे झाला स्वयं पांडुरंग. तो का म्हणे भाग्य आणावे म्हणजे, याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, त्याला भाग्य म्हणतात. कशाच्या खाली बसा, महिला जाऊ नका. अशा प्रकारे म्हणे भाग्य आणावे म्हणजे बसा, खाली जाऊ नका कोणी, बसा, काय होत नाही. याची रागी ज्ञानेश्वर.